मित्रांनो, जर तुम्ही देवीच्या दर्शनाला यायचा प्लॅन करत असाल तर शक्यतो तुम्हाला सांगतो, एक तर सकाळी लवकर या, जेवढं होईल तेवढं सकाळी लवकर या, किंवा संध्याकाळी 7 वाजता दर्शन रांगेत पाहिजे. हो, किंवा संध्याकाळी थोडं उशीर या. कारण जर तुम्ही जर दुपारी सकाळी जर 10-11 वाजता यायचा विचार केला तर तुम्ही 3 ते 4 तास जवळजवळ फुसून अशा लाईनीमध्ये. आम्ही आज 3 ते 4 तास आम्ही लाईनीमध्ये होतो, पण दर्शन झालं, चांगलं झालं, ठीक आहे. तो पण एक अनुभव चांगला असतो. आणि जर तुम्ही विकेंडला येत असाल तर शक्यतो लवकर जा. इतर दिवशी जर तुम्ही आले तर काय अडचण नाही. आणि जर तुम्ही सप्तशृंगी गडावर जर यायचं असेल तर शक्यतो तुम्ही आपली स्वतःची गाडी किंवा बाईक वगैरे घेऊन या. डायरेक्ट इथं नाशिकवरून किंवा नगरच्या काही परिसरामधून तुम्हाला छोटा भक्त बाय 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 कर बाय बाय कर बाय बाय कर ना. जय माताजी. जय माताजी. युट्यूबच्या चॅनलचं नाव आहे यश आढाव, ट्रॅव्हल विथ यश आढाव. ओके ओके. देवीचा छोटा भक्त भेटलेला आहे. जर तुम्ही वणीला यायचा प्लॅन करत असाल, ट्रॅव्हल विथ यश आढाव, तुम्ही जर देवीला यायचा प्लॅन करत असाल तर शक्यतो तुम्ही तर स्वतःची गाडी किंवा बाईक वगैरे असू द्या. आणि जर पब्लिक ट्रान्सपोर्टने आले तर नाशिकमधल्या काही बस स्थानकावरून तुम्हाला डायरेक्ट सप्तशृंगी गडाची बस मिळू शकते. आणि किंवा नगरच्या बी काही भागातून तुम्हाला बस स्थानकावरून तुम्हाला डायरेक्ट सप्तशृंगीची बस मिळू शकते. तर नक्की या देवीच्या दर्शनाला आवर्जून देवीचं दर्शन घ्या, शिस्तीत घ्या.